जय शिवराय शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना खरीप 2025चा पीक विमा अद्यापही मिळालेला नाही। नुसतंच कॅल्क्युलेशन चालू आहे, काम प्रगतीपथावर आहे असंच ऐकायला मागच्या काळात भेटलं। मात्र या 8 ते 10 दिवसांमध्ये कोणीही म्हणजे कोणत्या कृषी विभागानं असेल किंवा कृषी मंत्र्यांनी असेल यावर एक शब्दसुद्धा काढलेला नाही। आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे तर म्हणाले की शेतकऱ्यांना पीक विमा जर वेळेत मिळाला नाही, 21 दिवसाच्या आत जर पीक विमा दिला नाही तर त्यांना व्याजसुद्धा 12% प्रमाणे द्यावं लागेल। राज्य सरकारनं जर हप्ता पीक विमा कंपनीला दिला नाही तर राज्य सरकारलाही तसं व्याज द्यावं लागेल। मात्र या पीक विम्यावर कोणीच बोलायला तयार नाही आणि मग त्यासाठी कुठंतरी आता शेतकऱ्यांना यासाठी आवाज उचलणं गरजेचं आहे। आता आपण याही अगोदर एक व्हिडिओ केला होता, त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कृषी विभागात असेल, तहसील कार्यालय असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, इथं शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निवेदनं द्यायचेत। आता कोणी कोणी दिलेत आतापर्यंत, काही मोजक्या शेतकरी संघटनांनी दिले असतील, मात्र मला नाही वाटत की शेतकऱ्यांना दिले असतील। आणि जर कोणी दिले असले तर नक्कीच कमेंट करा। पण त्यानंतर आपण पुन्हा एक आता डिजिटल युग झालेलं आहे, सगळे कामं आता ऑनलाईन पद्धतीने व्हालेत, मग शेतकऱ्यांनाही ऑनलाईन व्हायला काहीच हरकत नाही। मग आपण ठरवलं की आता आपण शेतकऱ्यांनीच सगळ्या ईमेलद्वारे शासनाकडे मागणी करायची, केव्हा पीक विमा आमचा वेळेत का देत नाहीत, नुकसान झालेलं आहे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे। मग आता ऑनलाईन पद्धतीने डिजिटल युग आहे, AI युग आलेलं आहे, मग त्या ChatGPTचा उपयोग करून शेतकऱ्यांनी आता शासनाकडे याची मागणी कशी करायची आणि तीही संविधानिक पद्धतीनं। तर शासनाचे आता ईमेल ID आहेत, कृषी आयुक्तालयाचा ईमेल ID आहे, मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाचा ईमेल ID आहे। मग त्या ईमेल IDच्या माध्यमातून आपल्याला शासनाकडे पीक विमा देण्याची मागणी कशी करायची याबद्दल आपण बोललो होतो। आणि आज मी तुम्हाला तो ईमेल कसा करायचा हे सविस्तरपणे दाखवणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ईमेल करणं आता नुसतं आपण पीक विम्यासाठीच करतो म्हणून नाही, तर ईमेलसुद्धा कसा करावा हे प्रत्येक शेतकऱ्याला कळालं पाहिजे। कारण यापुढं या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे। AI युग आहे, डिजिटल सगळा जमाना झालेला आहे, मग त्या पद्धतीने या गोष्टीसुद्धा आपल्याला आल्या पाहिजेत। आणि तशीच मग आपण आज पीक विम्याची मागणी या डिजिटल माध्यमातून ईमेलद्वारे करणार आहोत। आणि तुम्हाला आपली माहिती कशी वाटते हे सुद्धा नक्कीच कमेंट करा। मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। कारण जेवढे जास्तीत जास्त अर्ज ईमेल हे शासनाकडे जातील त्याची दखलसुद्धा शासन घेईल आणि त्यानंतर लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करू। तर चला तो व्हिडिओ आपण सविस्तर बघून घेऊ। आता सुरुवातीला काय करायचं, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईल घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्या प्ले स्टोअर आहे, त्या प्ले स्टोअरला ओपन करायचं। आता यामध्ये बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये याही अगोदर हे ॲप इन्स्टॉल असू शकतात, पण ज्यांच्याकडे नसतील त्यांच्यासाठी सर्चमध्ये आपण टाकायचं इथं ChatGPT, कारण याची गरज आहे। जसं सरकार म्हणतं आहे की आपल्याला आता AI वापरावं लागेल, त्या पद्धतीनं हे ChatGPT आहे, हे ChatGPT ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचे। आता हे ChatGPT आहे, मी डाउनलोड केलेलं असल्यामुळे मला इथं ओपन दाखवतं आहे, तुम्हाला इथे इन्स्टॉल दाखवून, तर ते इन्स्टॉल करून घ्यायचं। इन्स्टॉल झाल्याच्या नंतर त्याला ओपन करायचं। आता ओपन झाल्याच्या नंतर आपल्याला याला काही पण सूचना विचारली किंवा सांगितली तर त्याचं उत्तर ते आपल्याला देत असतं। मग आता आपण इथं काय करायचं, तुम्ही मराठीमध्ये टाईप करायचं की पीक विमा 2025 वाटल्यास खरीप करा, इथं खरीप पीक विमा 2025 मिळाला नाही म्हणून मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना
निवेदन देण्यासाठी निवेदन तयार करून पाहिजे किंवा लिहून पाहिजे लिहायचं. आता एवढं लिहिल्याच्या नंतर इथं याला पेस्ट करायचं, इथं त्याला ऑर्डर द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला ते सविस्तरपणे असं निवेदन लिहून देणार. बघा, वाचून घ्या एकदा. प्रति माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य, माननीय कृषी मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य, विषय खरीप पीक विमा 2025 मिळाला नसल्याबाबत निवेदन. महोदय, सविनय विनंती की मी, आता यामध्ये तुम्ही याला आपण आता ज्यावेळेस मेल करणार आहोत त्यावेळेस हे कॉपी करून पेस्ट करायचं आहे. म्हणून इथं आपलं नाव टाकायचं. इथं जसं लिहिलेलं आहे तसं आपलं नाव, राहणार, तालुका, जिल्हा जो असेल तो, येथील शेतकरी असून मी सन 2025च्या खरीप हंगामासाठी पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज केलेला आहे. माझ्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असूनही अद्याप मला पीक विम्याची रक्कम प्राप्त झालेली नाही. मी सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केलेली आहेत. तसेच विमा कंपनी संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे मला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे की माझ्या प्रकरणांची म्हणजे पीक विम्याची, आता यामध्ये थोडंफार तुमच्या पद्धतीनं तुम्ही एडिट करू शकता, चौकशी करून मला खरीप पीक विमा 2025ची रक्कम लवकरात लवकर मिळवून द्यावी. तसेच संबंधित अधिकारी व विमा कंपनी यांना योग्य सूचना द्याव्यात. आपण माझ्या विनंतीकडे सहानुभूतीपूर्वक लक्ष देऊन न्याय द्याल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. आपला विश्वासू. स्वाक्षरी आहे तर स्वाक्षरी करता येणार नाही आपल्याला, कारण मेल करायचं आहे, कारण आपण याची काही प्रिंट काढणार नाही. त्यामुळं आपलं नाव लिहायचं, आपला मोबाईल नंबर, आपला आधार, बँक खाता हे काही लिहिण्याची गरज नाही. नुसतं नाव, आपल्या गाव जरी लिहिलं तरी चालतं. हे आधार आणि बँकेचा खाता आपली माहिती देण्याची गरज नाही. आता हे असं देतं आणि त्यामध्ये खाली देते, जर तुम्हाला हवे असेल तर मी तुमच्या नाव, गाव, पिकाचे नाव, नुकसान तपशील घालून पूर्ण भरलेले निवेदन तयार करून देऊ शकतो. तर हे आपलं नाव, गाव द्यायचं असेल तर आपण जी सुरुवातीला ही कमांड सूचना दिली होती यामध्ये जर आपलं नाव टाकलं तर आपलं इथं नावासहित सुद्धा हे देत असतं. आता हा अर्ज घेतल्याच्यानंतर इथं तुम्हाला हे जे वर दिसतंय हे कॉफी, म्हणजे हे दोन चौकटी दिसतात का, याला क्लिक केलं की हे कॉफी क्लिपबोर्ड असं खाली येतं. म्हणजे आता हा अर्ज आपला कॉफी झालेला आहे. आता कॉफी झाल्याच्यानंतर आपल्याला याचा आता मेल करायचा आहे. तर आता आपण मेल करूया. आता आपल्याला मेल करायचं आहे. मग काय करायचं, आपल्या याच्यात एमचं चिन्ह असणारं हे जीमेलचं त्या ॲपमध्ये जायचं. आता याला ओपन केल्याच्यानंतर इथं आपल्याला जे काय आपले मेल ID असतील ते इथं दिसतात. आपण इथं कंपोजवर क्लिक करायचं, म्हणजे आपल्याला ज्यांना मेल पाठवायचा आहे त्यांना. आता इथं केल्याच्यानंतर आपण इथं ज्यांना पाठवायचं आहे ते टूवर इथं आपल्याला क्लिक करते. तर इथं आपल्याला ते मेल ID टाकून घ्यायचे. आता इथं मेल ID टाकल्याच्यानंतर अगदी सोप्या पद्धतीनं हे मेल ID इथं आपण टाकायचे. इथं CCमध्ये आपल्याला पुन्हा कोणाला टाकायचे असले ते टाकता येतं. विषय आहे जो तो विषय इथं लिहायचा पीक विमा संदर्भात. आणि त्यानंतर आपण जो कॉपी केलेला या अगोदरचा ChatGPTमधला अर्ज आहे तो आपल्याला इथं दाबून धरायचा आणि पेस्ट करायचं. हे पेस्ट झाल्याच्यानंतर इथं एडिटमध्ये तुम्ही इथं तुमचं नाव वगैरे हे इथं टाकून घ्यायचं एडिट करून. हे याला असं कट करायचं. आता व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी करून दाखवणार नाही. आता हे सगळं झालं. आता हे मेल ID जे आहेत इथले ज्यांना पाठवायचं आहे तर आपल्याला हे मेल ID डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार आहेत. डिस्क्रिप्शनमधून घ्यायचे, कॉपी करून इथं पेस्ट करायचे अगदी सोप्या पद्धतीनं. आणि अशा पद्धतीनं झाल्याच्यानंतर आपल्याला हा अर्ज इथं सेंड करायचा आहे. आता सेंड कसा करायचा, तर हेवरी जो बाण दिसतो या बाणाला क्लिक केल्याच्यानंतर आपले हे मेल ID कमिशनर आयुक्त जे आहेत कृषी विभागाचे त्यांच्याकडे आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे जाणार आहेत. अशा सोप्या पद्धतीनं हे करा, म्हणजे आपल्याला त्यांनाही लक्षात येईल की शेतकऱ्यांची मागणी आहे. कारण आता डिजिटल युग आलेलं आहे, मग आपणही त्या पद्धतीने या गोष्टी करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना
शेअर करा. धन्यवाद.